कथेचा हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका. आकर्षला स्वतःची इतकी घृणा वाटू लागली होती की त्याला त्या क्षणीच स्वतःचं आयुष्य संपवावंसं वाटत होतं. स्वतःला कशी शिक्षा द्यावी ज्यामुळे दिव्याला समाधान मिळेल. दिव्या फक्त एकदा त्याला सांगून टाकेल तर तो तिच्यासाठी आनंदाने मृत्यूला सामोरं जाईल. पण एकदा पुन्हा दिव्याचे रडणे त्याच्या सहनशक्तीची कसोटी पाहू लागले होते. तू तू रडणं बंद कर. खाली चल, मी सगळं सांगतो. तू रडलीस तर मी काहीतरी करून बसेन. सांगतोय. माझ्या रडण्याने तुला काय फरक पडतो? तू तर मला कित्येकदा रडवलंय. पण त्या मुलीच्या रडण्याने तुला त्रास होतो. तिचे अश्रू पाहू शकत नाहीस कारण ती सुंदर आहे, शिकलेली आहे, पक्की इंग्रजी बोलते, शहरातल्या मुलींसारखी जीन्स टॉप घालते म्हणून. नाही का? अशीच मुलगी हवी होती ना तुला? आकाशला कळालं होतं की दिव्याने फोनवर काही अर्धवट ऐकून चुकीचं समजून घेतलंय. बोल ना. ती तुझ्या ऑफिसमध्ये काम करते, अगदी तुझ्यासारखी आहे, सुंदर आणि हुशार. त्या रुहीसाठीच तर हातावर आर लिहिलं होतंस ना. बोल ना. का काही बोलत नाहीस? आकाश त्रासाने तडफडला आणि धावतच खाली गेला. आपल्या खोलीत जाऊन त्याने शेव्हिंग किटमधून ब्लेड काढले आणि आपल्या हातावर मोठ्या अक्षरात दिव्या असं कोरलं. रक्त सांडत होतं, पण त्याला आपल्या प्रायश्चित्तासाठी काहीही करायचं होतं. हात मागे घेत तो पुन्हा धावत छतावर गेला. ऐक दिव्या, तू फोनवरची बोलणी अर्धवट ऐकून चुकीचा निष्कर्ष काढलास की माझं त्या मुलीशी काहीतरी नातं आहे. हो, नातं आहे, पण त्याला अजून नाव मिळाले नाही. दिव्या डोळ्यातून अश्रू ओघळत आकाशकडे रागाने पाहत होती. आकाश तिचा हात पकडायला जातो, पण ती त्याचा हात झटकून टाकते. संपूर्ण ऐक तरी. जर त्या नात्याला नाव मिळालं तर ती मुलगी रुही तुझी दिराणी बनेल. दिव्या चकित होऊन त्याच्याकडे पाहते. हे उत्तर तिच्या अपेक्षा पलीकडे होते. काय? खरंच? अर्णव? काय ती? हो, ती आणि अर्णव एकमेकांना पसंत करतात. रुहीच्या कुटुंबाने तिचे लग्न ठरवलंय, तिची मर्जी न विचारता. अगदी तुझ्यासारखे. आणि तुझ्यासारखीच तिची मर्जी न सांगता ती गुपचूप लग्न करायला तयार झाली आहे. तिची आई लहानपणीच गेली होती. तिचे वडील आणि भाऊच तिच्या आयुष्यात महत्त्वाचे आहेत. तिच्या भावानेच तिचे लग्न ठरवलंय. ती नकार देऊ शकत नाही. याच गोंधळामुळे ती रडली होती आणि मी तिला समजावत होतो. आकाशात ढग गडगडत होते, जणू आकाशला ओरडत होते. विजा चमकत होत्या. दिव्या घाबरून थरथरत होती. आकाश तिच्या जवळ गेला आणि त्याने आपली जखम्या हाताची ओळख तिला करून दिली. हे बघ दिव्या, ज्याचे नाव माझ्या हातावर आहे त्याच्याशिवाय माझ्या आयुष्यात कोणीच नाही. मी फक्त आणि फक्त या मुलीवर प्रेम करतो, पागलपणापर्यंत. मी तिच्याशिवाय राहू शकत नाही. ती कशी आहे तशीच मला हवी आहे. तिच्या पागलपणावर मी प्रेम केलंय. ती माझ्यामुळे रडली तर मला माझं आयुष्य संपवायचे वाटते. खरं सांगतो, मी तुझ्यावर प्रेम करतो आणि हे पूर्ण जगासमोर मान्य करतो. मला तुझ्या प्रेमाचा अभिमान आहे दिव्या. माझं नशीब खरंच खूप चांगलं आहे जे देवाने मला तुझ्या हातात सोपवलं, जेणेकरून तू माझ्या प्रत्येक वाईट सवयी चांगल्यामध्ये बदलशील. दिव्या, आय लव्ह यू. आय लव्ह यू सो मच. फॉर एव्हर अँड एव्हर. दिव्या वेड्यासारखी त्याला मिठी मारते आणि हमसून रडायला लागते. आकाशनेही तिला आपल्या बाहुपाशात घेतले होते, कधीही न सोडण्यासाठी. आकाशने बरसायला सुरुवात केली होती. त्यांची परस्पर प्रेमकथेला ओल्या पावसाची सुरुवात झाली होती. दोघेही पावसात चिंब भिजलेले होते. आकाशच्या हातातून रक्त ओघळत होतं. हे सगळं का केलंस? वेडे झाला आहेस का? असं कोण स्वतःला दुखावतो का? पूर्ण हातातून रक्त वाहते. खाली चला, मी पट्टी बांधते. मेहंदीने लिहिलेले नाव 4 दिवसात पुसून जाईल, पण हे नाही जाणार. हे नाव असंच राहील, कायमचं, माझ्या मरणानंतरही. दिव्याने रडतच त्याच्या तोंडावर हात ठेवला. दिव्या, सांग, तू माझ्यावर प्रेम करतेस का? आकाशने तिचा हात तोंडावरून हटवला. हो करते, खूप खूप प्रेम करते, फक्त तुझ्यावर. आकाशने तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातात धरला आणि तिच्या जवळ गेला. तिच्या गालांवर त्याच्या जखमी हाताचं रक्त लागलं होतं. आकाशचे ओठ दिव्याला स्पर्श करण्यासाठी आतुर झाले होते. दिव्या ही त्या पहिल्या आत्मिक क्षणाचा अनुभव घेण्यासाठी तेवढीच बेचैन होती. तिने आकाशच्या शर्टचा कोपरा घट्ट पकडला होता. डोळे मिटून तिने आकाशला परवानगी दिली. आकाशच्या नशेत डुबलेल्या डोळ्यांनी आता पूर्ण उघडायची ही इच्छा सोडली होती. दोघांचे ओठ थरथरत होते. पाऊस मंदावला होता, पण दोघांच्या भिजलेल्या शरीरात आग लागली होती. दिव्याचे हात आकाशच्या छातीत होते, जिथे धडधडणाऱ्या हृदयाची स्पंदने तिला जाणवत होती. आकाशने तिच्या ओठांवर ओठ ठेवले. दिव्याने उंच उभं राहून त्याला घट्ट मिठी मारली आणि दोघेही एकमेकांत हरवले. मेहंदीची ही रात्र दोघांसाठी अविस्मरणीय झाली. दोघं संपूर्ण रात्र छतावर भिजतच राहिले. खाली कोण येणार होते ते दोघं त्यांच्या जगात खूप आनंदी होते. दिव्या पुन्हा पुन्हा आग्रह करत होती की त्याने हाताच्या जखमेवर पट्टी बांधावी, पण आकाशला जखमेची काहीच फिकीर नव्हती. रात्रभर भिजल्यामुळे दिव्याला जोराच्या शिंका येऊ लागल्या. आ शू. दिव्याने 5व्यांदा जोरात शिंक दिली. अरे देवा, या मुलीच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती किती कमकुवत आहे. जरासा पाऊस झाला की लगेच सर्दी होते. एक दिवस जेवण केलं नाही तर बेशुद्ध पडतेस. झाडूच्या काडीसारखी तर दिसतेस. तुम्ही मला झाडूची काडी म्हणालात? हो, तू आहेस. तुझ्यासारख्या 4 जणींना दोऱ्याने बांधलं तर संपूर्ण अंगण साफ होईल. तुम्ही खूप वाईट आहात. स्वतःला पाहिलंय? कधीतरी कडीला आकडून बसलात तर कोणी ओढूनही बाहेर काढू शकणार नाही. मी ते छोटे छोटे कडीचे दरवाजे सहन उघडून टाकू शकतो. ते माझ्यासाठी खेळण्यासारखे आहेत. खूप मोठा आहे तुम्हाला.
असं म्हणत दिव्या हसत पडत जिन्याकडे गेली. आकर्षने पळत तिचा पाठलाग केला आणि तिला उचलून घेतलं. अंगणात कोणी नव्हतं. आकर्षने हळूच जिन्यांवरून डोकावलं आणि दिव्याला उचलून तो धावतच खोलीच्या दरवाजापर्यंत पोहोचला. दिव्या हाताने तोंड झाकून हसत होती. पहाटेचे 3 वाजले होते. दोघेही भिजलेल्या अवस्थेत खोलीत आले. खोलीत दोघांचे हसू अजूनही घुमत होतं. दिव्याने घाईघाईने भांडे उघडले आणि मागे ठेवलेला कापूस आणि पट्टी काढून आणली. तिने आकर्षच्या हातावर व्यवस्थित पट्टी बांधली. हे जे काही केलंस पुन्हा केलंस तर माझ्या मरणारे तोंड बघशील. अरे हा काय प्रकार आहे यार. आत्ता आत्ता आपल्या आयुष्याची सुरुवात झाली आहे आणि अजूनपासूनच. मी बोलणार नाही तुमच्याशी. जा. दिव्याने हसत हसत त्याचे ओठ चुंबले आणि त्याच्या पोटाला गुदगुल्या करू लागली. अच्छा, बोलणार नाहीत माझ्याशी. बोला ना, सांगाल की नाही. आकाशला खूप गुदगुल्या होत होत्या. तो हसत हसत वेडा होत होता. हो हो, बोलतो बोलतो, नक्की बोलतो. गुदगुल्या थांबवा आधी. अच्छा, मी कपडे बदलून येते, तोपर्यंत तुम्ही इथेच बदला. दिव्या आपल्या कपड्यांसह बाथरूमकडे जायला निघाली. इथेच बदल, मी नाही बघणार. आकर्षने नशेत बुडालेल्या डोळ्यांनी हसत म्हटलं. दिव्या विचारात पडली. हा हा, तुला माझ्या हेतूवर संशय आहे का. नाही तसं काही नाही. तर मग चालू हो. तुम्ही मागं वळा. आकाशने खोडकर हसत मागं वळून उभा राहिला. दिव्या घाईघाईने ओले कपडे काढायला लागली. तिने फक्त सुरुवात केली होती इतक्यात आकर्ष म्हणाला, आता माझे पाय दुखत आहेत, मी पलंगावर येतो. असं म्हणत तो खांदे हलवू लागला. बिचारी दिव्या ओल्या साडीतच लपेटून बसली. अरे हे चुकीचं आहे. चीटिंग करताय तुम्ही. तिथेच उभे राहा. भोलेबाबाची शपथ. इतक्या रात्री भोलेबाबाला का त्रास देतीयेस. त्याचीही झोपायची वेळ असेल आता. मी सांगितलं ना वळायचं नाही. घाईघाईत दिव्याने कोरड्या ब्लाऊजकडे हात केला आणि कसं तरी गळ्यात टाकलं. आता वळू का. आकर्ष खोडकरपणे विचारत होता. तुम्ही थोडा वेळ सरळ उभं राहू शकत नाही का. अरे माझे पाय दुखत आहेत. आता वळतोच मी. मोठ्या कष्टाने दिव्या कसेबसे कपडे बदलून तयार झाली. आजपासून तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. बाथरूममध्ये गेला असतात तर शांतपणे कपडे तरी बदलले असते. तुला पटकन कपडे बदलता येत नाहीत का. थांब, तुला दाखवतो कपडे पटकन कसे बदलायचे ते. नीट डोळे उघडून बघ. आकर्षने ट्रॉली बॅगमधून आपले कपडे काढले. त्याने झटपट शर्ट काढला आणि कोरडी टी शर्ट गळ्यात घातली. नंतर ट्राउझर्स काढायला लागला. हसत हसत दिव्याने खाली मान झुकवली. अरे आता बघणारही नाहीस. मग पुन्हा म्हणू नकोस की मी चिटिंग केली आहे. दिव्या पलंगावरून उठले. एक साडी, पेटिकोट आणि ब्लाऊज घेऊन आकाश समोर ठेवला. जरा हेही तितक्याच वेगाने बदलून दाखवा. आकर्षने हातात जीभ चावली. आता काय करणार होता तू बिचारा. तुला कोणी सांगितलं इतकं जड कपडे घालून झोपायला. काही हलकं पुलकं घातलं असतंस. आपल्याकडे जे आहे तेच आहे आणि मला तेच आवडतं. आता तुम्ही झोपा. उद्या वरात यायची आहे. सकाळी लवकर उठायचं आहे. आकाश दिव्याला आपल्या मांडीवर ओढून घेतो. आता तर सकाळ व्हायला आली आहे. थोडं वेळ जागे राहू ना. झोपा. उद्या पूर्ण रात्र जागायचं आहे. अरे वा, उद्या रात्री काय करणार आहोत आपण. अरे रात्री फेळे होणार आहेत ना. आता झोपा आणि मला पण झोपू द्या. आकाश दिव्याला मांडीवर ओढून तिच्या गालांवर आणि ओठांवर प्रेमाने चुंबन घेतो. पुढील दिवस. सकाळपासूनच घरातील प्रत्येक माणूस धावताना दिसत होता. रज्जन मंडप आणि खुर्च्या लावण्याचे काम पाहत होता. दिव्याची आई आणि काकू हलवायाला खाण्यापिण्याच्या आणि बायनाच्या सामानाची यादी देत त्याला सर्व समजावत होत्या आणि दिव्या सकाळपासून सगळ्या पाहुण्यांच्या नाश्त्याच्या व्यवस्थेत गुंतली होती. सकाळी साधारण 9 वाजता अक्षितजी थेट शोभा आणि अर्णव गावात पोहोचले. पंडितजी धावत येऊन समधीजींना मिठी मारतात. अक्षित आणि पंडितजींना पाहून असं वाटत होतं की ते खूप जुने मित्र आहेत. कुठेही दिखावा, बनावटपणा किंवा कपट नव्हता. पंडितजींनी आदराने सगळ्यांना घरात घेतले. अर्णवचे लक्ष मात्र फक्त आपल्या भावाला शोधण्यात होते. अक्षित आणि शोभा यांना अजून काही कल्पना नव्हती, पण लवकरच ते सगळं जाणून घेणार होते. आकर्ष जरी आज जावाई होता तरी एका मुलासारखा लग्नाच्या तयारीत गुंतला होता. जणू त्याच्या सख्ख्या बहिणीचे लग्न होते. वीजकाम आणि सजावटीची जबाबदारी त्याने घेतली होती. तो विजेच्या तारा आणि गाठींसोबत इलेक्ट्रिशियनला काही समजावत होता. अंगणातून बाहेर येताना अक्षितजी आणि शोभाच्या नजरा त्याच्यावर पडल्या आणि ते आश्चर्यचकित झाले. अक्षितने अर्णवकडे पाहिलं आणि अर्णवने हसू आवरण्याचा खूप प्रयत्न केला, पण शेवटी त्याला हसू फुटलंच. अक्षितने सगळं ओळखलं. ते हळून उठून आकर्षच्या मागे गेले आणि म्हणाले, गोव्यात खूप मजा घेतलीस नाही का. आपल्या वडिलांचा आवाज ऐकून आकर्ष घाबरला. कालपासून आजपर्यंतच्या घडामोडींमध्ये तो विसरूनच गेला होता की आज त्यांच्या कुटुंबियांना यायचे होते. त्याच्याकडे काहीही बोलण्याचा वेळ नव्हता. तेवढ्यात अर्णव बोलला, ओ भाऊ, तुम्ही आलात. एअरपोर्टवरून गावात येताना काही प्रॉब्लेम झाला नाही ना. म्हणजे. अक्षितने विचारले. म्हणजे भाऊ आज सकाळीच गोव्यातून आले आहेत. मला फोन केला तेव्हा मी त्यांना सांगितलं की तुम्ही थेट गावात या, आपण तिथेच भेटू. अर्णवने गोष्ट बदलली. पण आकर्ष हसत म्हणाला, नाही डॅड, मी इंदोरहून परत येऊन थेट इथे आलो. मला दिव्याशी बोलायचं होतं. अर्णव त्याच्याकडे बघत होता तर अक्षित आणि शोभाही आश्चर्याने आकर्षकडे पाहत होते. त्यांचा मुलगा काही दिवसांतच खूप बदलला होता. आकर्षने अंगणातच दिव्याला हाक मारली. ऐकतेस का, मॉम डॅड आले आहेत. दिव्या खोलीतून डोक्यावर पदर घेऊन बाहेर आली. तिने शालीनतेने पदराचा कोपरा हातात धरत आपल्या सासू सासऱ्यांच्या पायाला वाकून नमस्कार केला. आशीर्वादांचा वर्षाव झाला. शोभाने तिला उचलून मिठी मारली.
बाजूला उभ्या आकर्षनेही पुढे होऊन आपल्या आईवडिलांच्या पायाला नमस्कार केला आणि दिव्याच्या बाजूला उभा राहिला. तिथे कुणालाही काही सांगायची गरज नव्हती. अक्षितजी आणि शोभा आपल्या मुलगा व सुनेला एकत्र पाहून भावनावश झाले. अक्षितजींच्या डोळ्यातून आदंत अश्रू आले. त्यांचा पंडितजींना टाळण्याचा विचार आता संपला होता. त्यांची अंतरात्माही दिव्या आणि आकर्षवर प्रेमाने ओथंबली होती. अक्षितजी परत वळले आणि आपल्या मुलांना आपल्याच नजरेपासून वाचवण्यासाठी तिथून निघाले. आता ते त्यांच्या आनंदात अडथळा आणणार नव्हते. ते चालत पंडितजींकडे गेले. दिव्याने शोभाला आपल्या आईकडे नेले. आता फक्त आकर्ष आणि अर्णव उरले होते. अर्णव धावत जाऊन आकर्षला गळ्यात लटकला आणि त्याच्या गालावर पप्पी दिली. भाऊ, माझे प्यारे भाऊ. उम्मा. अरे हट हट, माझ्यापासून लांब राहा. खाली उतर. बघ, तिकडे कोणीतरी तुला बघत आहे. आकर्षने इकडे तिकडे पाहिलं. नीलम आणि दिव्याच्या मैत्रिणी, ज्या आधी आकर्षच्या मागे होत्या, आता अर्णवला बघून आहट भरत होत्या. अर्णवने समोर पाहिलं तर काही मुली पुढ्या लाटत त्याच्याकडे पाहून हसत होत्या. अर्णवला खूप मजा येत होती, पण तो चेहरा बिघडवत म्हणाला, हं भाऊ, त्यांना सांगून टाका माझी आधीच बुकिंग झालेली आहे, त्यामुळे माझ्यावर नजर ठेवायचा प्रयत्न करू नका. ओके म्हणत आकर्ष त्या मुलींकडे गेला. ऐका, तुम्हा सगळ्यांना सांगतो, हा माझा भाऊ अर्णव आहे आणि हा कोणत्याही मुलीला. आताच अर्णवने मागून येऊन त्याचे तोंड झाकले. ते ते माझा भाऊ असं म्हणायला पाहत होता की मी कोणत्याही मुलीसोबत डेट करत नाही, एकदम सिंगल आहे. आकर्ष अर्णवला घुरून घुरून पाहतो. अर्णव आपले केस मोठ्या स्टाईलने सेट करत होता. आकर्ष हळूच त्याच्याजवळ जाऊन म्हणाला, सुरू झाली तुझी रोमियोगिरी. एक सांग, तू रुहीबद्दल सिरियस होतास का, की ते सगळंही फक्त गंमत होती? अरे भाऊ, पण ती इथे नाही ना, मला थोडंसं एन्जॉय करू द्या. लग्नानंतर ती मला असले हसीन क्षण एन्जॉय करू देणार नाही. आकर्षने त्याच्या हाताला धरून झटकून टाकलं. तू वेडा आहेस का? रुहीचं लग्न ठरलं आहे. जर तू तिच्याबद्दल गंभीर नव्हतास तर तिला फ्लर्ट करण्याची गरजच नव्हती. लग्न? रुहीचं? माझ्या रुहीचं? भाऊ, तू मजा करत आहेस ना? अर्णवच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले. तो थोडा गोंधळला. भाऊ, कालच माझे तिच्याशी बोलणे झाले होते, तिने काहीच सांगितलं नाही मला. लग्न? का? तुझं तिच्याशी बोलणं होतं? हो भाऊ, आम्ही रोज ऑफिसमध्ये भेटतो आणि मी रोज संध्याकाळी तिला कॉल करतो. 2 दिवसांपासून कॉल करत आहे, ती उचलत नाही. मला वाटले की माझ्या शायरीमुळे ती नाराज झाली असेल. ऑफिसला आली की मी तिला समजावून सांगेन. पण लग्न? तिने कधीही त्याचा उल्लेख केला नाही. तिच्या पॅरेंट्स तिची इच्छा न विचारता तिचे लग्न ठरवत आहेत. ती नोकरी देखील सोडत आहे कारण तिच्या होणाऱ्या सासरच्या कुटुंबाला नोकरी करणं आवडत नाही. अशा लवकर लग्न का? अजून तर तिचे MBA सुरू झाले आहे. तिच्या कुटुंबाला तिला थोडा वेळ द्यायला पाहिजे. माझे फक्त एवढं सांग, तू तिच्याशी लग्न करशील की नाही? भाऊ, इतकं लवकर? अजून तर माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आहे आणि अजून आर्थिकदृष्ट्या स्थिर झालो नाही. आत्ता? हो की नाही? जर हो तर मी तिच्या कुटुंबाशी बोलतो, समजावतो आणि काही काळासाठी लग्न थांबवतो. तुला लवकर निर्णय घ्यावा लागेल. भाऊ, मी तिला खरंच पसंत करतो. ती माझ्याहून जास्त बुद्धिमान आणि शार्प माइंडेड आहे. कधीही तिला लग्नासाठी विचारण्याची हिंमत झाली नाही. काय माहिती ती नकार देईल. तुझ्या मनहूस शायरीवरही तिने तुला ब्लॉक केलं नाही. हेही लग्नाच्या प्रस्तावासारखं स्वीकार करणं नाही का? भाई, चला, आपण कानपूर पोहोचलो की तिच्या कुटुंबाशी भेटायला जाऊ. 3 दिवसांनी तिची एंगेजमेंट आहे. आशा आहे की आपण आधी पोहोचून सर्व व्यवस्थित करू. अर्णव आकर्षच्या गळ्यात पडला. भाऊंचा भरत मिलाप झाला की चला, दोघं नाश्ता करा लवकर. मागे आलेली दिव्या असत असत म्हणाली. दिव्याच्या हातात 2 प्लेट्स होत्या, ज्यात आलूच्या कचोऱ्या आणि लोणचे होते. अर्णवच्या तोंडातून तर पाणी गळायला लागलं. तुम्ही लोक खोलीत बसा, मी चहा घेऊन येते. आकर्षने कचोऱ्या पाहताच तोंड करून विचारलं, हे काय, इतकं तेलकट घेऊन आली आहेस? कमीत कमी ट्युशनचे पेपर लावले असते. काहीही असो, चुपचाप खा. आता रात्रीचं जेवण मिळेल. बिचारा आकर्ष चुपचाप प्लेट घेऊन बसला. अर्णवने मागून दिव्याला डोळा मारला आणि हसत हसत इशाऱ्यात म्हणाला, पत्नीच्या पुढे हिटलरची तानाशाही संपलीच आहे अखेर. आकर्ष आपला बॅगमधून टिश्यू पेपर काढत होता. तोपर्यंत अर्णवने कचोऱ्या संपवून दिव्याला म्हणाला, दिव्या, कचोऱ्या आण, खूप टेस्टी आहेत. तुझ्या हातात खरंच जादू आहे. किती टेस्टी जेवण बनवतेस. दिव्या हसत हसत वळून चालू लागली आणि आकर्षने झपकन अर्णवची कॉलर पकडून त्याला बेडवर ओढून टाकलं. माझ्या पत्नीवर इम्प्रेशन मारायची प्रयत्न करायचा नाही, नाहीतर मारून टाकेल. जगात तुम्ही पहिला असा व्यक्ती आहात जो आपल्या भावावर जळतो आहे. अरे, मी तर फक्त तिचं मन जपण्यासाठी बोलतो. तिचे मन जपण्यासाठी मी आहे. तुला काही करण्याची गरज नाही. ओके, सॉरी, माफ करा. घराचं वातावरण खूप आनंदी होतं. नीलमसाठी शहरातून ब्युटिशियन बोलावली गेली होती, जी दुपारपासून तिला सजवण्यात मग्न होती. पंडितजी वारंवार आपल्या होणाऱ्या विहीणला वरात येण्याची वेळ तपासत होते. योग्य वेळेवर वरात गावात आली. वरातांना घराजवळच्या प्राथमिक शाळेत राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. संध्याकाळ होताच द्वारचरांची विधी सुरू झाली. नीलमचा होणारा नवरा एक सरकारी ऑफिसमध्ये क्लार्क होता आणि एक सुंदर आणि गुणी तरुण होता. नीलमही BA पास होती, पण शिक्षणात दिव्यापेक्षा ती जास्त हुशार होती आणि ती पुढे सरकारी नोकरी करायला इच्छुक होती. सुंदर लेहंग्यात सजलेली नीलम खूप सुंदर दिसत होती. तिच्यासोबत दिव्या आणि तिच्या मित्रमैत्रिणी हसत हसत तिला जयमाला करण्यासाठी घेऊन येत होत्या. दिव्याच्या वर आकर्षची नजर पडली आणि सर्व काही थांबलं.
दिव्याशिवाय त्याला काही दिसत नव्हतं. तिच्या पसंतीच्या लेमन ग्रीन सिक्विन लेहंग्यात दिव्या अप्सरासारखी दिसत होती. ओढणी तिने पाठीवर टाकलेली होती. हातात हिरव्या बांगड्या आणि मानेवर चमकदार हिरवी बिंदी. मांगात दूरपर्यंत आकर्षच्या नावाचा लाल सिंदूर आणि ओठावर मोठे हसू. तिला पाहून कोणत्याही व्यक्तीचे हृदय हरवायला तयार होईल. आकर्षनेही आज निळ्या रंगाचा एम्ब्रॉयडर्ड कुर्ता आणि व्हाईट नेहरू जॅकेट आणि व्हाईट ट्राउझर घातला होता. आकर्षचे मन केले की तिच्या जवळ जाऊन तिला गळ्यात घालावं, पण दिव्या खिलखिलाट करत वधूच्या साथीदारांसोबत जयमालाकडे वळाली. आकर्षला मनाशी पुटपुटत तिला दुरूनच पाहत राहावं लागलं. इतर ठिकाणी अर्णव भाऊसाहेब वराशी जास्तच ओव्हर फ्रेंडली होऊन गप्पा मारत होते. दिव्याच्या आईने तिला तिजोरीतून पूजा सामान काढण्यास सांगितलं होतं. दिव्याने आकर्षला इशाऱ्याने खोलीत यायला सांगितलं. आकर्षच्या मनात कितीतरी विचार आले. हे त्याने खूप दिवसांपासून हवं होतं. त्याने खोलीत घुसल्यावर दिव्याला मागून पकडले. बिचारी दिव्या, तिने कितीही विरोध केला. आकर्षने तिला कमरेपासून पकडून उचलले आणि बिछाण्यावर बसवलं. दिव्या हाताने तिच्या पदराला सांभाळत बसली होती. आकर्षने तिचा चेहरा वर केला. दिव्याच्या सुंदर काजळ लावलेल्या डोळ्यांवर त्याने एक छोटासा किस केला आणि तिच्या गुलाबी ओठांवर अंगठ्याने दाबा दिला. दिव्याने चावटपणे त्याच्या अंगठ्याला दातांनी पकडले आणि आकर्ष हसून भरत राहिला. आता दिव्या त्याच्यापासून बचावण्यासाठी कमर लपवत रिकाम्या खोलीत पडत होती आणि आकर्ष तिला पकडण्याचा प्रयत्न करत होता. दिव्या बाहेर पडत असताना आकर्षने तिच्या ओढणीला पकडून तिला पुन्हा आपल्याजवळ ओढलं. दिव्याने पदर सैल होईल म्हणून आपलं डोकं हाताने ठेवले. आकर्षने तिला पुन्हा आपल्या बाहुपाशात ओढलं. मला तिजोरीतून सामान काढायला हवं. तिथे 4ही वस्तू देतो पण आधी मला काही हवं आहे. काय? दूर व्हा. वेळ निघून जात आहे. लवकर द्या ना. पॉकेटमध्ये चावी आहे, काढ. दिव्या आकर्षच्या पॉकेटमध्ये हात घालण्यासाठी पुढे सरकत होती आणि आकर्षने तिला ओढून भिंतीला लावले. पहा, तुम्ही पुन्हा माझं ऐकणार नाहीत. वेळ निघून जात आहे. आई रागात येईल. तू तुझं काम कर, मला माझं काम करू दे. दिव्याने त्याच्या खिशातून चावी काढली. पण आता तिजोरीपर्यंत कसं जावं? पतिदेव मार्गात अडथळा बनून उभे होते. दिव्याने आत्मसमर्पण केलं. आता जर लवकर आईकडे पोहोचायचं असेल तर एकच मार्ग होता. पतिदेवांची इच्छा पूर्ण करावी लागेल. ती शांतपणे दरवाजाच्या पलीकडे उभी राहिली. आकर्षने तिच्या दोन्ही हातांच्या बोटांमध्ये आपली बोटं घट्ट धरली होती. तो दिव्याच्या डोळ्यात पाहत होता. दिव्याने लाजून तिचा चेहरा खाली केला. आकर्ष तिच्या केसांच्या लटांशी खेळायला लागला. जाऊ द्या ना. इथेच उभी राहा, नाहीतर तिथे सगळ्यांसमोर बोलावून आणेन. दिव्या चेहरा खाली करून उभी राहिली. आकर्ष तिच्या गुलाबी ओठांना स्पर्श करण्यासाठी वाकला. दिव्याने तीव्रपणे डोळे बंद केले. आकर्षच्या ओठांनी तिच्या ओठांना फक्त स्पर्श केला, इतका की धडधड. दरवाजाच्या कडीला कोणीतरी जोरात ठोठावलं. दोघेही चकित होऊन वेगळे झाले. आकर्षला त्याच्या कोणत्याही कामात कशाचाही अडथळा सहन होत नव्हता, विशेषतः अशा सुंदर क्षणी. त्याने रागात भिंतीवर जोरात मुक्का मारला. दिव्या खूप घाबरली. दिव्या भीतीने त्याला पाहत होती. आकर्षने जाऊन आपल्या ट्रॉली बॅगमधून काही सामान काढू लागला. दिव्याने कडी उघडली. दारावर शोभा होत्या. दिव्या आणि आकर्ष या प्रकारे खोलीत पाहून थोड्या वेळासाठी ते लाजले. त्यांना अंदाज नव्हता की आकर्षही आत असेल. आकर्ष आपले सामान काढण्यात व्यस्त होता आणि दिव्या तिजोरीतून पूजाचे दागिने काढत होती. ते दिव्या बाळा, तुझी आई तुला खूप वेळापासून शोधत आहे. शोभा दिव्याशी बोलत होत्या, पण तिच्या नजरा आकर्षवर टिकल्या होत्या. हो आई, मी जरा बाहेरच जाणार होते. दिव्या आपले सामान काढून बाहेर निघाली. मागोमाग आकर्षही बाहेर निघायला लागला की शोभाने त्याचा हात पकडला. बाहेर येण्याआधी एकदा आरशात चेहरा पहा, बोलून ती हसत हसत वळून निघाली. त्यांची गोष्ट आकर्षला थोडी विचित्र वाटली. तो आरशापाशी गेला आणि आरशात स्वतःला पाहून त्याने आपल्या कपाळावर जोरदार थाप दिली. दिव्याच्या ओठांची गुलाबी लिपस्टिक हलकीशी आकर्षच्या ओठांच्या कडांवर लागली होती. बिचारा आपल्या आईच्या गोष्टीला आठवून लाजून गडप होऊ लागला. काही केले नाही तरी बदनाम झाले. यापेक्षा एक पूर्णच काम केलं असतं. फक्त ओठांना स्पर्श करणं, याचा असा परिणाम. आता बाहेर आईच्या समोर कसं जाऊ? इथे जयमाला पूर्ण झाल्यावर सर्व वरातदारांना जेवण दिले जात होते. आकर्ष अर्णवकडे जातो. तुला काही आणायला सांगितलं होतं, आणलंय का? गाडीत मागे ठेवले आहे आईस बकेटमध्ये. चलणार आहेस? कुठे? प्यायला जाऊया. डॅडने सांगितलं आहे की ग्रॅज्युएशन नंतरच हात लावायचा. हो, तर फायनल परीक्षा तर झाली ना, म्हणजे ग्रॅज्युएशन संपलं. पण माझं मन नाही आहे. मी माझ्या लग्नातच पिऊन घेईन. तुम्ही डॅडला घेऊन जा, ते खुश होतील. त्यांना माहीत नाही की मी बाटली घेऊन आलो आहे. आकर्ष अक्षितजीला शोधत त्यांच्याजवळ पोहोचला. त्याला त्याच्या डॅडशी काही गोष्टी विचारायच्या होत्या, ज्या अजूनही त्याच्यासाठी रहस्यच होत्या. डॅड, बाहेर चला, मला काही महत्त्वाची गोष्ट करायची आहे. अक्षितजी आकर्षसोबत बाहेर जातात. तो त्याला कारमध्ये बसण्याचा इशारा करतात आणि मागच्या आईस बकेटमधून विस्की काढून ग्लासमध्ये ओतू लागतो. डॅड, माझ्याकडे एक चांगली बातमी आणि एक वाईट बातमी आहे. तुम्ही काय आधी ऐकू इच्छिता? आधी मी एक जाम तुझ्या लग्नाच्या नव्या प्रारंभाच्या नावाने ठेवतो. चिअर्स. अक्षितजी हसून म्हणाले. तर आकर्ष, मी आधी वाईट बातमी ऐकू इच्छितो. त्यानंतर चांगली बातमी ऐकून माझा मूड सुधारू शकेल. रुहिका जॉब सोडत आहे. तिचं रेजिग्नेशन मागील आठवड्यातच माझ्याकडे पेंडिंग आहे. का? आणि तिने मला याबद्दल काही सांगितलं नाही, कारण मी अजून तिचे रेजिग्नेशन स्वीकारलेले नाही. ती जॉब सोडत आहे कारण तिच्या पालकांनी तिचे लग्न ठरवले आहे
आणि तिच्या होणाऱ्या सासरकडून कोणालाही नकोय की तिने लग्नानंतर जॉब करावा. उफ, आजही समाजात अशी मानसिकता असलेले लोक आहेत. किती लाजिरवाणं आहे. हे तर खरोखरच वाईट बातमी आहे. आता पुन्हा विश्वासार्ह व्यक्ती शोधावी लागेल. किमान 2 वर्ष तरी लागतील त्या विश्वासाला बसवायला. चला आता चांगली बातमी सांग. अर्णव आणि रुहिका एकमेकांना पसंत करतात आणि जर तुम्ही तिचे लग्न अर्णवशी ठरवले तर रुहीला कंपनी सोडून जावे लागणार नाही. काय? अक्षितजींच्या हातातून ग्लास जवळपास पडला. हो, पुढील निर्णय तुमचा आहे. अर्णवचे लग्न? तो अजून तितका जबाबदार नाही की परिवार सांभाळू शकेल. कदाचित लग्न आणि कुटुंब होण्यापश्चात तो जबाबदार होईल. आणि जर लग्न करायचं नसलं तरी कमीत कमी एंगेजमेंट करून काही काळासाठी लग्न थांबवता येईल. पण विचार करा डॅड, कमीत कमी 3 ते 4 महिने लागतील एक चांगला कॅन्डिडेट PA निवडायला. त्यानंतर किमान 1 ते 2 वर्ष लागतील त्याला कामात परफेक्शन आणायला. त्यानंतरही विश्वासार्ह असेल की नाही हे सांगता येत नाही. त्याऐवजी रुहिका काहीच दिवसात प्रत्येक गोष्टीवर पकड तयार करू शकली होती. ती फायनान्समधून MBA करत आहे. माझा पूर्ण प्लॅन होता की मी तिला पुढे प्रमोट करेन. डॅड, तिच्या असल्याने माझा वर्कलोड कमी झाला होता. तिच्या जाण्याने तो आणखी वाढणार. अक्षितजी शांतपणे त्याची गोष्ट ऐकत होते. आणि या सगळ्याशिवाय मी खात्रीने सांगू शकतो. आकर्ष थांबला. काय? की भविष्यात रुही एक कुटुंब सदस्य म्हणून आपल्या कंपनीला खूप पुढे नेऊ शकते. तर तू या नात्यातही फायदा शोधत आहेस? शेवटी बिझनेसमॅनचा मुलगा आहे. कुठल्याही डीलमध्ये फायदा आधी शोधणं शिकून झालं आहे मला. आकर्षने तीव्र हसत अक्षितजींकडे पाहिलं. मी या नात्याबद्दल नक्कीच विचार करेन. आपण परत जाताच रुहीच्या कुटुंबाशी बोलू. अक्षितजी हे म्हणत गाडीच्या बाहेर पडू लागले. डॅड, मला तुमच्याशी अजून काही बोलायचं आहे. अक्षितजी परत गाडीत बसले. बोल. डॅड, मला फॅक्टरीच्या जमीन आणि तिचे पेपर्स पाहायचे आहेत. पप्पा, पेपर्स? का पाहायचे? मला पाहायचं आहे की ती जमीन तुमच्या नावावर कधी केली गेली होती. तर तुमच्या लग्नानंतर? अक्षितजींच्या आवाजात थोडीशी घबराहट होती. आकर्ष हसत होता. ठीक आहे, मग मी सासऱ्याजींना विचारतो. आकर्षने गाडीचा दरवाजा उघडला. थांब, माझं ऐक. त्यांना काहीच विचारू नको. मग तुम्हीच सांगा. अक्षितजींनी एक खोल श्वास घेतला. ती जमीन मागच्या वर्षीच मला मिळाली होती आकर्ष. तर मग माझं लग्न दिव्याशी का लादलं तुम्ही? अक्षितचे डोके झुकले आणि ते चूप राहिले. सांगा डॅड, बोला ना. मग तुम्ही जबरदस्ती आमचं लग्न का ठरवलं? अक्षित तसेच बसले होते आणि आकर्ष रागाने ओरडत होता. आता हळूहळू त्याचा आवाज हिसक्यांमध्ये बदलत जात होता आणि डोळे ओले होऊ लागले होते. डॅड, तुम्हाला सांगावं लागेल. तुम्हाला माझा स्वभाव माहीत आहे. तुम्ही जाणता की माझ्यामुळे तिचं आयुष्य नष्ट होणार होतं. तरीही तुम्ही त्या निरागस मुलीला जबरदस्ती माझ्या पाठी बांधलं. सांगा डॅड, बोला ना. मी तिच्यासोबत नेहमी किती वाईट वागत होतो, तरीही तिने मला इतकं प्रेम दिले. डॅड, तुम्हाला माहीत आहे का? काही दिवसांपूर्वी तिला किती ताप आला होता. ती रात्रभर तापाने जळत होती डॅड. आणि मी इतका खोटा माणूस आहे, तिला काय झालंय असंही विचारलं नाही. ती थंडीने थरथर कापत होती, पण मी AC बंद केला नाही. ती माझ्याशी काहीतरी बोलली नाही. आणि इथे आल्यावर एक रात्री वीज गेली आणि मी उष्णतेला सहन करू शकत नव्हतो. आणि ती मला संपूर्ण रात्र पंखा झोडत राहिली. तिच्या मनात मी किती महत्त्वाचा होतो हे मी कधीही जाणलं नाही. मी नेहमी तिचा वेळोवेळी अपमान केला. आणि आता जेव्हा मी तिच्या घरात आलो आहे तेव्हा तिने मला सगळ्यांच्या समोर इतकं मोठं केले आहे. सगळे तिला भाग्यवान समजतात की तिला इतका प्रेम करणारा पती मिळाला आहे. पण डॅड, सत्य तर आपण दोघं जाणतोच. डॅड, जगात अशी कोणती मुलगी असेल जी आपल्या मनाची गोष्ट आपल्या आईला नाही सांगणार? दिव्याने आजवर कधी तिच्या आईला किंवा तिच्या बहिणीला हे सांगितलं नाही की तिचे आणि माझे पती पत्नीसारखे काही नाते नाही. मला माहीत नाही की ती कोणत्या दगडाची बनलेली आहे, पण मी कधीच तिच्या लायक नव्हतो. सांगा डॅड, तुम्ही सगळं जाणून तिला नरकाच्या अग्नीत का ढकललं? मी तुमच्याशी भांडून माझा राग व्यक्त करत होतो. ती तर कधीच काही बोलली नाही. कुणी तिला विचारलेही नाही. मी नेहमी तिचा अपराधी राहिलो. मी केलेल्या अपराधाची या दुनियेत कोणतीही शिक्षा नाही. मला देवच न्याय देईल. आकर्षाच्या डोळ्यांतील अश्रू आता ओठांवर आले होते. अक्षितने त्याच्या हातावर आपला हात ठेवला आणि प्रेमाने म्हणाले, मी नेहमीच जाणत होतो माझा मुलगा खूप चांगला आहे, फक्त थोडासा रागीट आहे. आणि त्याला अशीच मुलगी हवी होती जी त्याच्या रागीट स्वभावाला बदलू शकेल. आणि आता मला जाणवतंय की जो बदल तुझ्यात हळूहळू येतोय. खरं तर या जमिनीच्या संदर्भात मी खूप दिवस इथे येत होतो. मुखियाजी खूप सभ्य आणि विनम्र व्यक्ती आहेत. कमी वेळात त्यांच्याशी चांगली ओळख होऊ शकली. मी इथे अनेक वेळा आलो आणि दिव्याशी भेटल्यानंतर मला दुःख होत होते की देवाने मला दिव्यासारखी मुलगी का दिली नाही. तितकीच खुशमिजाज, मितभाषी आणि प्रत्येक गोष्टीत निपुण मुलगी मी आजपर्यंत पाहिली नव्हती. मी तेव्हा पण तुझ्याशी तिच्या लग्नाबद्दल विचार केला नव्हता, कारण गावात जातीचे खूप महत्त्व आहे. ती ब्राह्मण आहे आणि आपण क्षत्रिय. लग्नाचा प्रश्नच निर्माण होत नव्हता. पण एक दिवस काय डॅड? सांगा. एक दिवस जेव्हा मी मुखियाजींच्या घरात पोहोचलो तेव्हा वातावरण खूप तणावपूर्ण होते, जे मी अनुभवू शकत होतो. पण दिव्याच्या हसऱ्या आणि गोड स्वभावात काही बदल नाही होता. ती तशीच मोठ्या हसत्या चेहऱ्याने माझ्यासाठी चहा घेऊन आली आणि म्हणाली, काका, माझे नाते ठरले आहे. आता तुम्हाला नीलमच्या हाताचा चहाच मिळेल. माझ्या समजण्यानुसार लग्न ठरवणं तर आनंदाची गोष्ट होती, मग ते तणावात कशासाठी होते?
पंडितजी जवळ आले आणि त्यांच्या चेहऱ्यावरची काळजी मी सहजपणे ओळखू शकलो. मी त्यांना विचारलं आणि त्यांचे दुःख त्यांनी उघड केले. दिव्याला गावातील एका मोठ्या घराचा लफंगा गेल्या काही काळापासून त्रास देत होता. त्याने दिव्याला किडनॅप करण्याची धमकी दिली होती आणि एक वेळ तर तो रात्री दिव्याला भेटायला तिच्या घरापर्यंत आला होता. रोज रोज त्या मुलाच्या धमक्या आणि उलट्या सुलट्या कृतींमुळे तंग आलेले मुखियाजींनी दिव्याचे लग्न जवळच्या दुसऱ्या गावातील एका चांगल्या मध्यमवर्गीय कुटुंबात ठरवले. तो मुलगा चांगला कमावत होता, शहरात नोकरी करत होता, ओटी भरणं झाली होती आणि पुढच्या महिन्यात लग्न होणार होतं. त्या लफंग्याला हे कळालं आणि त्याने त्या मुलाच्या कुटुंबाला धमकावून दिव्याबद्दल खूप उलटसुलट बोलला. त्यापेक्षा जास्त वाईट तेव्हा झालं जेव्हा तो लफंगा शहरात त्या मुलापर्यंत पोहोचला ज्याच्याशी दिव्याचे लग्न ठरलेले होते. तिथे तो आपल्यासोबत गुंड घेऊन गेला आणि त्या मुलाला धडाक्याने मारलं. त्याला अर्धमेला करून सोडून दिले. त्याच्या कुटुंबाला भीतीने त्यांचा निर्णय बदलावा लागला. त्यामुळे त्यांनी ते नाते तोडले. दिव्या पूर्णपणे तुटली होती. तिच्या चेहऱ्यावरील हसू गायब होऊन गेले होते. त्या कुटुंबाला काय, पुढील 4 गावांच्या लोकांनीही दिव्याच्या लग्नासाठी साफ नकार दिला. पंडितजीही खूप दुःखी झाले होते. लग्नाची तारीख ठरली होती, सगळ्या तयारी झाल्या होत्या. तरी हे नाते तुटणे ही एक छोटी गोष्ट नव्हती आणि त्यावर त्या लफंग्याचे दिव्याला त्रास देणे त्यांच्यासाठी आणखी त्रासदायक होऊन गेले. त्यावेळेस मी ठरवलं की दिव्याला मी माझ्या घरात आणीन. देवाने मला मुलगी दिली नाही तर काय, तिला मी मुलगी समजून सून बनवून आणीन आणि तिला मुलीप्रमाणेच प्रेम देईन. मी एकदा पंडितजींसमोर दिव्याच्या लग्नाचा प्रस्ताव ठेवला आणि त्यांनी ताबडतोब ते स्वीकारलं. कदाचित ते या कारणामुळे की त्यांना माहीत होतं की दिव्या आमच्या घरात सर्वात सुरक्षित असेल. दिव्या अर्णवच्या समवयाची होती. मी तिचे लग्न अर्णवशीच करायचे ठरवले होते. पण जोपर्यंत मोठ्या भावाचे लग्न होत नाही तोपर्यंत छोट्या भावाचे कसे होईल? त्यावरून तो अजून ग्रॅज्युएशनच्या मध्यभागी होता. म्हणून मी तुझ्याशी तिचे लग्न ठरवण्याचा निर्णय घेतला. तू कधीच तिच्यासाठी तयार होणार नाहीस हे मला माहीत होतं. म्हणून मी जमीन आणि डीलचा खेळ केला. अक्षयजींच्या डोळ्यात अश्रू होते. त्यांनी कारच्या सीटवर त्यांचे डोके ठेवून बसले आणि डोळे मिटले. मी विचार केला होता की लग्नानंतर काही काळात तू तिला स्वीकारशील, पण मी चुकीचा होतो. तुझ्या वागणुकीमुळे मला असं वाटायला लागलं की मी त्या मुलीला नरकाच्या अग्नीतून काढून दुसऱ्या नरकात ढकललं असावं. पण तू ती मुलगीला बघ, शांतपणे सगळं सहन करत राहिली. तुझ्या वागणुकीमुळे मी लग्नानंतर कधीच मुखियाजींना भेटायला गेलो नाही. मनात एक भीती बसली होती की जर त्यांनी मला विचारले की मुलगी कशी आहे तर मी काय उत्तर देईन. आकर्ष शांतपणे त्याच्या वडिलांच्या गोष्टी ऐकत होता. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. त्याला त्याच्या कर्मांचा पश्चाताप होत होता. त्याने पुढे जाऊन आपल्या वडिलांना घट्ट मिठी मारली. डॅड, मला माफ करा. मी नेहमीच तुम्हाला चुकीचं समजले. मला असं वाटत होते की तुम्ही आपल्या नफ्यासाठी हे लग्न घडवले होते. मी चुकत होतो डॅड, पण तुम्ही बरोबर होता. चांगलं केले की तुम्ही मला आधीच सत्य सांगितलं. नाहीतर मी तिच्यावर दया दाखवूनही लग्न केले नसते. कारण माझी विचारसरणी तुमच्यासारखी नाही डॅड. अक्षितने आपल्या मुलाच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला. मला माहीत आहे आकर्ष, आजच्या पिढीत प्रत्येकालाच आपल्या समान शैक्षणिक आणि कार्यक्षम जीवनसाथीची आवश्यकता असते. हो, दिव्य शिक्षणात तुझ्यापेक्षा कमी आहे, पण कुटुंब सांभाळणे, प्रत्येक सदस्यांची आवश्यकता पूर्ण करणे तिला चांगलं येतं. मला विश्वास ठेव, कुटुंब एकत्र ठेवण्याचे कौशल्य जगातील कोणत्याच युनिव्हर्सिटीमध्ये शिकवले जात नाही. ज्या व्यक्तीस हे कौशल्य येते त्याला काहीही शिकण्याची गरज नाही. दिव्या यामध्ये माहीर आहे. सर्वांना खुश ठेवायला तिला येतं. तू तिच्या या कौशल्याचा आदर करायला हवा. आकर्षच्या डोळ्यातील पश्चाताप आता गायब झाला होता. आनंदाचे मोती अजूनही त्याच्या डोळ्यात चमकत होते. भावना आणि गडबड साफ झाली होती. आकाश आता पूर्णपणे स्वच्छ होते. जिथे दिव्या आणि आकर्षच्या प्रेमपूर्ण आयुष्याची नवीन सुरुवात होत होती तिथे सूर्य चमकत होता. आकर्ष आनंदाने वोडकाची बाटली घेण्याच्या मूडमध्ये होता, पण अक्षितने त्याच्याकडून बाटली हिसकावली. बस, जास्त नाही. लग्नाचे वातावरण आहे. पंडितजींना कळालं तर त्यांना वाईट वाटेल. चला आत जा. आकर्ष हसत हसत कारमधून उतरला आणि घराच्या आत गेला. अक्षितजींना असं वाटलं की त्यांच्या छातीवरील ठेवलेलं मोठं ओझं आता उतरलं आहे. आकर्ष आत गेला. त्याच्या डोळ्यात फक्त त्याच्या एकुलत्या एका प्रेमाचा शोध होता. अंगणात मध्यभागी असलेल्या मंडपाच्या काठावर शोभा आणि दिव्याची आई खुर्चीवर बसल्या होत्या. दिव्या आपल्या सासूच्या जवळ खाली जमिनीवर गुडियासारखी सजलेली बसलेली होती. आकर्ष तिच्या मागे गेला आणि तिला खोलीत येण्याचा इशारा केला. दिव्याने आपली आई आणि सासूकडे इशारा करून त्याला येण्यास नकार दिला. आकर्षला हसू आले आणि तो खोलीकडे जाण्यास सुरुवात करायला लागला. खोलीच्या उंबरठ्यावर उभा राहून त्याने जोरात ओरडला, दिव्या, पाणी आण. दिव्या आणि अंगणात बसलेले सर्व लोक आकर्षकडे पाहायला लागले. यावेळेस मंडपातून पंडितजींनी सुद्धा आकर्षकडेच पाहिलं. बिचारा घाबरला. दिव्या उठली आणि रांगणघरातून एक ग्लास पाणी घेऊन दाराजवळ उभी राहिली. आकर्षने हात पुढे करून तिला खोलीत खेचलं. तुम्ही असं का करता? किती लोक तिथे बसले आहेत. ओके, सॉरी बेबी, आता नाही करत. जरा माझी गोष्ट ऐकून घे. आकर्ष लहान बालकांसारखा कान पकडून म्हणाला आणि दिव्याला ओढून त्याच्या गोदीमध्ये बसवून घेतलं. काय राहिलं होतं अधुरं? चल ते पूर्ण करूया. दिव्या जाणत होती तो कोणत्या गोष्टीबद्दल बोलत आहे. ऐका ना, बाहेर लग्नाच्या विधी चालू आहेत. आपल्याला तिथे असायला हवं. बस एक वेळ प्लीज, आकर्षने विनंती केली.
दिव्याने डोळे झुकवून त्याच्या कपाळावर ओठ टोकले. आकर्षने तिच्या पोटावर हात घालून तिला आपल्या छातीशी लावले आणि आपल्या जळत्या ओठांनी तिच्या गालांवरून गळ्यापर्यंत फिरवायला सुरुवात केली. दिव्या फक्त डोळे बंद करून त्या सुंदर क्षणांची अनुभूती घेत होती. ती आकर्षच्या गळ्यात हात घालून त्याच्या गोदीमध्ये बसली होती. दरवाजाच्या बाहेर लोकांचा आवाज ऐकू येत होता. दिव्याला थोडी भीती वाटत होती. जर कोणी पुन्हा कुलूप वाजवलं तर हे पुन्हा नाराज होतील. तिने त्वरित पुढे जाऊन आकर्षच्या ओठांना आपल्या ओठांनी बंद करून घेतलं. आकर्ष त्या तडफडकीत पूर्णपणे तयार होता. त्याला हसू आलं. त्याने दिव्याचे ओठ ओठांपासून पकडले. अरे, माझ्याशी अशी झुंजारपणे करू नकोस बेबी. दिव्या खूप चिडली. हट, मी जाते, सोडा मला. तुला तर रोमांस करायलाही येत नाही. चल, मी तुला शिकवीन. हो, नंतर शिकवून घ्या, पण आता बाहेर चालायला हवं. कोणी आलं तर नंतर नाराज व्हाल. आकर्ष दिव्याला घेऊन खोलीपासून बाहेर आला. मंडपाच्या खाली कन्यादान चालू होते. नीलमचे वडील तिथे नव्हते म्हणून दिव्याच्या वडिलांनी तिचे कन्यादान केले. दिव्याला तिच्या लग्नाची आठवण येत होती. ते दोघं गुडघ्यात हात टाकून आपल्या लग्नाच्या विधींची आठवण करत होते. काही वेळानंतर आकर्षही तिच्या जवळ जाऊन बसला. दिव्या थोडी गमावलेली होती. आकर्षने तिला आपल्या कुंडलीत घेऊन शांत केले. चल, आपण पुन्हा लग्न करूया. दिव्या त्याच्या बोलण्यावर हसली. हसू नकोस. आता ऐक, माझ्यासोबत पळून चल. दोन्ही मंडपाच्या कडेला जमिनीवर बसले होते. आकर्षने दिव्याला आपल्या बाहूंमध्ये घेतले. दिव्याला लाजिरवाण होण्याची काही काळजी नव्हती. लग्नाच्या नंतर इतक्या दिवसानंतर पहिल्यांदाच तिचा नवरा तिला नवऱ्याच्या रूपात मिळाल्याचा तो प्रेमाचा अनुभव ती काहीच गमावू इच्छित नव्हती. फेऱ्यांची सुरुवात होऊन गेली होती. पंडितजी एक एक करून वचन वाचायला लागले होते. आकर्ष त्या सुंदर वातावरणात हरवलेला होता. तो नीलमच्या जागी दिव्याला आणि तिच्या नवऱ्याच्या जागी त्याला स्वतःला इमॅजिन करत होता. त्याला मंडपात तो आणि दिव्या फेरे घेत असलेले दिसत होते. दिव्याही त्याच्या खांद्यावर डोके ठेवून जुन्या आठवणींमध्ये हरवलेली होती. महिलांनी मंडपात बसून गाणी गात होती. तुला समजतं का पंडितजी काय बोलत आहेत? मला तर काहीच समजत नाही. खरं तर ते 7 वचनांचे गाणे म्हणत होते. दिव्या हसली आणि त्याच्या बाहूंमध्ये समांतर झाली. आता सांग, काय म्हणत आहेत ते? पहिल्या फेऱ्याच्या वेळी मुलगी म्हणजेच वधू आपल्या होणाऱ्या पतीला म्हणते की तुम्ही कधीही तीर्थयात्रेला जाल तर मला तुमच्याबरोबर घेऊन चला. कोणत्याही व्रत, उपवास किंवा धार्मिक कार्य करताना मला तुमच्या डाव्या बाजूला स्थान द्या. जर तुम्ही हे स्वीकारत असाल तर मी तुमच्या डाव्या बाजूला येण्यास तयार आहे. हे 7 वचनांमध्ये पहिले वचन आहे. मी वचन देतो, माझ्या आयुष्यातील कोणतेही शुभ कार्य तुझ्याशिवाय अपूर्णच राहील. दिव्या चकित होऊन त्याच्याकडे बघू लागली. आकर्षने हसत हसत हो म्हणत मान हलवली. चल, आता सांग, पुढे पंडितजी काय म्हणत आहेत? आकर्ष दिव्याला म्हणाला. दुसऱ्या वचनात मुलगी आपल्या होणाऱ्या पतीला म्हणते की जसं मी माझ्या आईवडिलांचा सन्मान करते तसंच मी तुमच्या आईवडिलांचा सन्मान करेल आणि घराच्या मर्यादेनुसार धार्मिक कार्य पार पाडेल. माझ्याप्रमाणेच तुम्ही देखील माझ्या आईवडिलांचा सन्मान आणि घराला आपलं मानाल तर मी तुमच्या डाव्या बाजूला येण्यासाठी तयार आहे. आकर्षने तिचा हात आपल्या हातात घेतला. दिव्याच्या आईवडिलांकडे पाहून म्हणाला, मी वचन देतो, मी तुझे पॅरेंट्सचा जावई नाही तर मुलगा बनून राहील. त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात मुलासारखा त्यांची साथ देईल. दिव्या एकटक पापणी झपकल्याशिवाय त्याला बघत राहिली. तिसरा फेरा सुरू झाला होता. नीलम पुढे चालत होती. तिचा पती तिच्या मागे चालत होता. तिसऱ्या फेऱ्याच्या वेळी मुलगी म्हणते की तुम्ही मला हे वचन द्या की जीवनाच्या 3ही अवस्थांमध्ये, युवावस्था, प्रौढावस्था, वृद्धावस्था, तुम्ही माझं पालन करत राहाल. तेव्हा मी तुमच्या डाव्या बाजूला येण्यास तयार आहे. आकर्षने अत्यंत रोमॅन्टिक पद्धतीने तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला. जितक्या वेळापर्यंत माझे श्वास चालतील तितक्या वेळापर्यंत तू माझं सर्वात सुंदर कर्तव्य आहेस. मी आयुष्यभर तुझी साथ देईल दिव्या. दिव्याच्या डोळ्यात पाणी येऊन त्याचे आवंढे अडकले होते. तिचा श्वास अशा प्रकारे गोंधळलेला चालला होता. चल, पुढे सांग बेबी. आत्तापर्यंत तुम्ही घरपरिवाराच्या चिंतापासून पूर्णपणे मुक्त होता. आता जेव्हा तुम्ही विवाह बंधनात बांधले जाणार आहात तेव्हा भविष्यात परिवाराच्या सर्व गरजांची पूर्तता करण्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे. जर तुम्ही या ओझ्याला पेलण्याची शपथ घ्याल तरच मी तुमच्या डाव्या बाजूला येईन. तुम्ही आणि आमच्या भविष्यकालीन बाळांची सर्व मागण्या पूर्ण करणे हे माझे कर्तव्य राहील मॅम. प्लस मी माझ्या प्रिय कुटुंबाला कधीही काहीही कमी पडू देणार नाही. आय प्रॉमिस यू. 5व्या फेऱ्याची सुरुवात झाली होती. आकर्ष आणि दिव्या देखील त्या मंडपात मनाच्या फेऱ्या घालत होते. प्रत्येक फेऱ्यासोबत दिव्या आकर्षाच्या अधिक जवळ जात होती. तो जितका सुंदर होता तितकाच भावुक देखील होता. अच्छा, पुढे सांग. इमोशनल होण्याची काही आवश्यकता नाही. 5व्या फेऱ्यात मुलगी आपल्या होणाऱ्या पतीला सांगते की आपल्या घरपरिवाराच्या कामांमध्ये, लेनदेन किंवा इतर कोणत्याही खर्चासाठी माझा सल्ला घेण्याचा आणि त्याला महत्त्व देण्याचं वचन दिल्यास तरच मी तुमच्या डाव्या बाजूला येईन. मी वचन देतो, मी माझ्या वैयक्तिक जीवनाशी संबंधित कोणताही निर्णय तुझ्या सल्ल्याशिवाय घेणार नाही. दिव्याच्या आनंदाने भरलेल्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. ती समाजाची पर्वा न करता मंडपाच्या कोपऱ्यात आकर्षच्या छातीवर समांतर होती. आकर्षने तिचा हात पकडला होता. 6व्या फेऱ्यात मुलगी आपल्या होणाऱ्या पतीला म्हणते आणि दिव्या गप्प झाली. आकर्ष तिच्याकडे बघत होता. दिव्याच्या डोळ्यातून पाणी वाहायला लागलं. दिव्याला एक एक करून त्या सर्व क्षणांची आठवण येऊ लागली होती जेव्हा त्याने दिव्याला समाजात अपमानित केलं होतं.
आकाश दिव्याला सर्व बाजूने आपल्या बाहूंमध्ये घट्ट पकडतो आणि तिच्या कानाजवळ जाऊन म्हणतो, मी वचन देतो, आजपासून कोणत्याही कारणाने मी कोणाच्या समोर तुझा अपमान कधीही करणार नाही. दिव्या, मी जे काही आधी केलं आहे त्याबद्दल मी लज्जित आहे आणि कायम राहीन. मला माहीत आहे मी माफीचा हक्कदार नाही, पण कृपया मला माफ कर. दिव्याने त्याच्या बाहूंमध्ये घट्ट पकड घेतली. त्याच्या डोळ्यात बघत होती, जणू ती म्हणत होती की तुम्ही आज वचन दिले आहे, त्याआधी जे काही केलं त्यापासून मला काही फरक पडत नाही. हे वचन अजून अपूर्ण आहे. दुसरा भाग ऐकणार नाही का? हो हो, बोल माझे प्राण. जर तुम्ही स्वतःला कोणत्याही दुर्व्यसनपासून दूर ठेवाल तरच मी तुमच्या डाव्या बाजूला येण्यास तयार आहे. आकर्ष डोकं खाजवत होता. त्याने पिण्याचा इशारा करत म्हटलं, तुला म्हणायचे आहे मला ड्रिंक करता येणार नाही का? आता काय पिणं पण बंद करावं लागणार आहे का? मग बिलकुल. चला वचन द्या की तुम्ही कधीही दारू पिणार नाही. आकर्ष खिचून दिव्याच्याकडे पाहत असला. तू खोटं बोलत आहेस. असं कोणतं वचन पंडितजी सांगतायत का? जाऊन पंडितजींना विचारून ये, दिव्या म्हणाली. आता हे काय आहे यार, थोडं तर पिऊन घेतो मी, आकर्ष हसत म्हणाला. दिव्या फक्त त्याच्याकडे पाहून हसत होती. जशी तुमची इच्छा, दिव्या त्याच्या छातीपासून थोडं दूर होऊन म्हणाली. त्याच्या दूर गेल्यावर आकर्षने तिचा हात धरून तिला पुन्हा आपल्या छातीवर घेतलं. पहा, आपल्या आयुष्यातल्या नवीन आणि सुंदर सुरुवातीला मी कोणतंही खोटं वचन देऊ शकत नाही. मी वचन देतो की हळूहळू पुढील काही वर्षात मी पूर्णपणे दारू पिणे सोडून देईल. अचानक होत नाही दिव्या, प्लीज माझी ऐक. दिव्याने मंडपात बसलेल्या सगळ्यांपासून नजर सोडली आणि आकर्षच्या हातांना आपल्या ओठांपासून चुंबले. शेवटचा फेरा संपला होता. अरे रे, तुझ्या चक्रांमुळे आपण लेट झालो. लवकर सांग, लास्ट फेऱ्यात पंडितजींनी काय सांगितलं? अखेरच्या वचनामध्ये मुलगी आपल्या होणाऱ्या पतीपासून हे वचन मागते की तुम्ही परस्त्रीला माता समान मानाल आणि पती पत्नीच्या प्रेमामध्ये अन्य कोणालाही भागीदार बनवणार नाही. जर तुम्ही हे वचन मला दिलं तरच मी तुमच्या डाव्या बाजूला येण्यास तयार आहे. वचनांच्या आडमध्ये तुमच्या खाजगी इच्छांचं पूर्ण कराव्या का? अरे माझ्या भोळ्यानाथ, जेव्हा तुम्ही एखाद्या मुलीला तिच्या संपूर्ण जगापासून वेगळं करून तुमच्यासोबत घेऊन जाताय तेव्हा तुम्हाला तिला हे वचन द्यावे लागेल की तिचे नवीन जग कधीही तिसऱ्या कोणाच्या कारणाने बाधित होणार नाही. आणि हेच 7वं आणि अखेरचं वचन आहे. आकर्षने तिला डोळा मारला. अरे यार, सगळ्या मुलीला मदर किंवा सिस्टर मानणं आवश्यक आहे का? दिव्याला त्याच्या शरारती बोलण्याचा अंदाज आला. तिने आकर्षला एकदाच घट्ट बघितलं. ओप्स, म्हणजे मी शपथ घेतो, माझ्या आणि तुझ्या छोट्याच्या कूट लाईफमध्ये तिसऱ्या व्यक्तीला कधीही प्रवेश मिळणार नाही बेबी. दिव्या तोंड वाकडं करून बसली. हे जेव्हा जेव्हा इंग्रजीमध्ये गिटीर-पिटीर करतात तेव्हा मला समजत नाही, पण मी मान्य करते की तुम्ही मला दिल्या वचनासोबत प्रामाणिक असाल. हाय मेरी जान, तुला मी इंग्रजी शिकवून देईन, मग तूही माझ्यासारखं गिटीर-पिटीर करायला लागशील. दोघेही एकमेकांच्या बाहूंमध्ये बेफिकीर होऊन गुम होऊन गेले. अच्छा, आता काय सांगू? आता काय सांगणार? 7 फेरे झाले आहेत. हे दोघे आता पती पत्नी झाले आहेत. नीलमच्या पतीने तिला मंगळसूत्र घालून तिची मांग भरल्यावर तो म्हणाला, याचं म्हणजे तो नीलमच्या सर्व इच्छांना मान्यता देत आहे आणि तो 7 वचन पूर्ण करण्यासाठी तयार आहे. मग म्हणजे मुली वचन नाही देत का? यार ही तर चिटिंग आहे यार. सगळे वचन माझ्यापासून घेतलेस गोडीने, दिव्या चिडून म्हणाली. नाही देत. तुम्ही आम्हाला विदा करून आणता, आम्ही तुम्हाला विदा करत नाही, म्हणून आपल्याला वचन पूर्ण करावी लागतात. ज्या दिवशी वरांची विदाई सुरू होईल त्यावेळी मुलींच्या वचनांनाही महत्त्व दिले जाईल. मी कधीच माझ्या कुटुंबाला सोडू शकत नाही. माझ्या तितके धैर्य नाही. दिव्या तिच्या आईवडिलांकडे आशेने भरलेल्या नजरेने बघत होती. आकर्ष तिच्या भावना समजून तिच्या अंगावर हात ठेवून तिला आपल्या बाहूत जकळत म्हणाला, मी तुला तुझ्या कुटुंबाची कमी कधीही जाणवू देणार नाही दिव्या. दोघे एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बसले होते. इथे मंडपात नीलम मला मंगळसूत्र घालून तिची मांग भरली गेली होती. दुसरीकडे दिव्याच्या मांगात भरलेले लाल सिंदूर आज आणखी चमकत होते. पुढे काय झाले ते पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागात.